नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. श्रोतेहो, गेल्या भागात आपण ऐकलं, मार्गा तिकडं गेला तर वेगळीच गंमत त्याला बघायला मिळाली. ती म्हणजे धोंडाची आई 9व्या महिन्याची गरोदर होती. तिथं तिला ही माहिती मिळाल्यानंतर आपली विहीन गेली म्हणून ती मोठमोठ्यानं रडायला लागली. तेव्हा तो गोसावी माणूस जो अगोदर निघून गेला होता तो पुन्हा आलेला समजलं. हळूहळू दिवस चालले होते. पांडुरंग 6 वर्षाचा झाला होता. शाळा बांधलेली होती, पण शाळेत जायला पांडुरंग टाळाटाळ करत होता. तो शाळेत राहत नव्हता. त्याच्या शाळेसाठी तो बहिणीला बोलला तर बहिणीने खूप आकांड तांडव केलं. तिला त्यांनी समजावून सांगितलं. कामधंदा आता बऱ्यापैकी कमी झाला होता. बाहेर मुक्कामी जाणं बंद झालं होतं. घरातली सगळी शेळी, बोकड, कोंबड्या जसं जमेल तसं विकत होता. आता पुढे म्हातारीनं म्हणजे मंजुळामाईनं पुरलेलं सुरती रुपयाचं मडकं काही केल्यानं पुरलेल्या जागी सापडत नव्हतं आणि जीव सोडताना म्हातारीला सांगायला बी आलं नव्हतं. कुणी उकरून नेलं का धन पुढं सरकलं याबाबत ते मनानंच अंदाज लावित होते. वरचेवर पैशाची चणचण भासू लागली. गावात दिलेलं धान्य पैका हळूहळू परत येऊन तो बी उडून चालला होता. दगडू अण्णा मनोमन काळजीत होता, पण त्याला काहीच हिकमत सुचत नव्हती. अलीकडं गुडघ्याचं दुखणं वाढलं होतं. जरा फरलांगभर चाललं की गुडघं दुखत होतं. आपलं काही बरं वाईट झालं तर तरणी ताटी बायको, बहीण आणि 2 लहान लेकरं काय करतील आपल्या माघारी म्हणून दगडू अण्णा अधूनमधून उदास राहत असे. आपण वाट्यानं शेती कसायला घ्यावी म्हणजे दर सालाला आपल्याला अन्नधान्य मुबलक मिळेल अशा हिकमती दगडूच्या डोक्यात शिरली आणि त्यानं शेरडं बोकडं विकून आंबा मोऱ्याचं 5 एकर वावर पाळी, पेरणी, बी भरणा करून 3 वर्षाच्या बोलणीवर कसायला घेतलं. मर्गाला अजून 2 बैल घेऊन दिले. दगडू अण्णाच्या मार्गदर्शनाखाली मर्गा शेताची नांगरणी कुळवणी करू लागला. पहिल्या वर्षी भुईमुग आणि ज्वारीचं पीक घेतलं, पण मेघराजानं दगा दिला आणि भुईमुगाचा वाळला पाला आणि ज्वारीची वांज चिपाडं याशिवाय काहीच पदरात पडलं नाही. दगडू अण्णाची निराशा झाली. सालभर काय खावं म्हणून तो चिंतेत पडला. मजुरीला जाण्यासारखं घरात कुणीच नव्हतं. 2 लहानग्यांना सांभाळणारी बायको, म्हातारा मर्गा आणि आपल्यासाठी सर्वस्व सोडून आलेली बहीण. तिला तरी कसं पाठवायचं मजुरीला? शेळ्या बकऱ्या विकून झाल्या होत्या. आता किडूक मिडूक दागिन्याचा पर्याय होता. दरबाजारी कधी नथ, कधी मोहनमाळ, कधी तोडे, शाळेसाठी देऊन उरलेल्या सगळ्या ऐवजाची विल्हेवाट चालू होती. दगडू अण्णा आतल्या आत खाली घेत होता. दागिनं काढून नेताना धोंडा काहीच बोलत नव्हते, पण बरंच काही बोलून जाणारा निरागस चेहरा वाचून दगडू मनातल्या मनात कष्टी होत होता. आपल्या कुटुंबाच्या भविष्याच्या चिंतेनं तो खंगून जात होता. दुसऱ्या वर्षी वावर पिकल या आशेवर जगत होता, पण खरीपाचा सारा हंगाम कोरडा गेला आणि साऱ्या गावाच्या शेतकऱ्याबरोबर दगडूच्याही हातात काहीच आलं नाही. वावराच्या मशागतीला घरातलं होतं नव्हतं ते सारं खर्च केलं होतं, पण काहीच न पिकल्यामुळं दगडूबाचं दुहेरी नुकसान झालं होतं. घेतलेली नवी बैल शिवाय घरातली बैलजोडी विकायची पाळी आली. दगडू टकुऱ्याला हात लावून बसू लागला. रब्बी खरीप सारंच हंगाम कोरडं गेलं होतं. त्याच्या मनात नाना विचारांनी गर्दी केली होती. आपण कवाच लोकांच्या बांधाला मजुरीनं गेलो नाही. सावकार म्हणून गाव मानतो आपल्याला. उपासमारीची पाळी आली तर काय करावं? धोंडाला लोकांच्या मजुरीला कसं काय लावावं? त्यात आपलं वय झालं. देवा मरण दे मला, असलं काय बघाय नको. तोच धोंडा बाहेरून घरात आली. दगडूबाच्या डोळ्याच्या कडा ओलावलेला बघून त्याच्याजवळ बसत म्हणाली, तुम्ही काय बी वाईट वांगाळी विचार करू नका. अहो, ज्यानं चोच दिली तो दाना देणारच की. उपासमारीनं मारण्यापेक्षा पडल ती कामं म्या करते. तुम्ही लेकरं सांभाळा घरी. म्या जाईन नाला ब्लडिंगच्या कामाला. तिथं रोजगार बी हाय आणि कुपनाचं गव्ह तांदूळ बी हाय. खाऊ काहीतरी करून जातेल की हे बे दिवस. ते काय घर बांधून बसत्यात वय. पण मरणाचा विचार मनात आणू नका. तुम्ही मात्र मन खंबीर करा. माणसाला कसला बी टाईम आला तरी गुमान सोसला पाहिजे.
काय माहीत माणसाचा जन्म आपल्याला पुन्हा कवा मिळतोय, पण हाय ह्या जन्मात तरी हाय तवर खंबीर राहू आपण दोघं. एका टायमाला खाऊ आणि लेकरं जगू. मग तर झालं. म्या हाय तवर असं बसायचं नाही तोंड पाडून. उठा वाताक्याकडं, मी रांधते कन्या. आता मर्गाला काहीच काम नव्हतं, पण 2 वेळा भाकरीचा तो धनी होता. घरातले पहिलेच 5-6 तोंड खायची, आणि वर मर्गा यांना सांभाळणं मुश्किल झालं होतं. पण मर्गा स्वतःहून म्हणाला, अण्णा मला समजा कळतंय, आता उत्पन्नाचं कोणतंच साधन नाही. तवा म्या घेतो गावातली शेरड बटईनं. साऱ्याच्या शेरडा गावभर फिरून राखतो. आपल्या वाट्याला जे येईल ते इकून खाता येईल. तवा नाही म्हणू नका. मला तुझ्याशिवाय आणि तुला माझ्याशिवाय कोणीच नाही. तवा बटईनं खंडीभर शेरड घेतली. तर नाही म्हणता वरीसभरात नवजुनं करता येईल. खंडीभर शेरड वाट्याला येत्याली, तीच इकून खाऊ आपण समधी घासकुटका. अरे लेका, तुझ्या पायाचं तुकडं पडत्याल. गावाच्या शिवारात राहिलंय का काय हिरवा आता? जिकडं बघाव तिकडं काळं कुट्ट काळजागत वावर पडलंय, आणि चित्राबाला काय माती खाऊ घालाय वैरे. अण्णा म्हणाला, अहो अण्णा, माती कशाला? साऱ्या माळावर कॅनव्हास पसरलंय. तवा घालो की कॅना खायला. तुला काय करायचं? हे बघ, म्या लई नाही पण खंडीभर शेरडा आणि 1 बोकाड एवढंच घेतो. गावातल्या चांगल्या जातीच्या शेरडा बघून घेतो की 2-2 पिलाच्या. तवा आपसुकच 1-1 पिलू आपल्याला. बघ खंडीनं किती शेरडा होत्याल, तवा त्यातल्या आपल्याला मिळत्याल्या. 6 महिन्यातच माल आला की काय? कशाला काळजी करतोस तू? आता तुला व्हायना. अण्णा घडीभर चालला की टेकतोस पोलीस. गाडी बैल इकाय लावली. मग कसं म्हणतोस आत्ता? लेकरं बाळ उपाशी ठेवतोस. गावात मागाय जायचं तर तुझ्या जीवावर येतंय. इतक्यांदा सावकारकी केली आणि आता भिकाऱ्यागत मागायचं तुला तरी पटल का? तवा गुमानं व्हय म्हण. म्या जातो सांच्याला गावात शेरड गोळा कराया. नाहीतर लोक बी लई कंटाळल्या ती जित्राबाला. अण्णानं पटका काढून खाली ठेवला आणि आपल्या टकल्याहून हात फिरवीत मार्गाला म्हणाला, बघ बाबा तुझ्या मनानं. माझं तर समद हारलं. आता मला चिंता लागलीय धोंडाची. इकडं पांडुरंग, रतन, साखर, मनू, माणिक रोज शाळेत जात होता, पण समद्यांचा लाडका पांडुरंग अभ्यास करण्यास टाळाटाळ करीत असे. शाळेत जाण्यापेक्षा मर्गाच्या बरोबर शेरडा मागे हिंडण्यात तो अधिक उत्सुक असे. त्याच्या शाळेत न बसण्याची चिंता दगडूबाला सतावीत होती. रोज कुणाच्या तरी खवडवी आणणारा पांडुरंग शिकून मोठा व्हावा असं दगडूबाला मनोमन वाटायचं. त्यांनी गावातल्या माळी गुरुजीच्या घरी सांच्या पारी पोराला पाठवायचं ठरवलं. माळी गुरुजी अन्नाचं औषधाचं गिऱ्हाईक. त्यांच्या दमा झालेल्या बायकोला दगडूबानं नियमित औषध दिलं होतं. त्यामुळे माळी गुरुजीनं मोठ्या खुशीनं पांडुरंगला सांच्या पारी शिकवण्याचं दगडूबाला वचन दिलं. रोज तिन्ही सांजेला माळी गुरुजीच्या अंगणात पांडुरंग बसू लागला. गुरुजी आपल्या दमा असलेल्या बायकोला चुलीपुढं बसवीत नव्हता. धुराच्या त्रासानं तिला जास्तच खोकला येई म्हणून गुरुजी स्वतःच भात, आमटी, पिठलं, भाकरी यासारखे सोपे पदार्थ बनवून घेत असत आणि स्वयंपाक करीत करीत मोठ्या प्रेमानं पांडुरंगला 1, 2, क ख ग घ शिकवीत असत. माळी गुरुजींचा प्रेमळ स्वभाव आणि मृदू भाषेचं पांडुरंगला आकर्षण वाटू लागलं. तो आता न चुकता गुरुजींकडे जाऊ लागला. परंतु माळी गुरुजी तावडगाव ऐवजी अरणगावला गेले होते. तावडगावचे वामन गुरुजी मास्तर होते, ते कडक होते. म्हणून पांडुरंग शाळेत जायचं म्हणलं की काहीतरी कारण सांगून पळ काढीत असे. परंतु आता माळी गुरुजींमुळे त्याच्या मनात अभ्यासाची आवड निर्माण झाली होती. रोज शाळेत जाण्याऐवजी थेट परीक्षेला बसण्याबाबत शाळेच्या हेडमास्तरांनी परवानगी दिली. पांडुरंग रोज दिवसभर रानोमाळ हुंडारत होता. कधी मर्गाच्या मागं तर अंबू, शेरड, राख्याच्या मागं. रात्रीच्या शाळेत रोज 2 तास शिकून त्यानं 4थीची परीक्षा चांगल्या मार्कानं पास केली होती. गावातली 4थीपर्यंतची शाळा संपून 5वीला त्याला तालुक्याच्या ठिकाणी गांधी छात्रालयात 5वीच्या वर्गात दगडूबानं नाव घातलं. बोर्डिंगला वर्षाला 2 पोते ज्वारी, महिना 10 रुपये ठरल्याप्रमाणे देणगी देण्यात आली. सोबत ट्रंक, विजार, पायजमा, पायात बांधीव जोडं घालून पांडुरंग दगडू अण्णाच्या जवारीबरोबर रावण मोऱ्यांच्या गाडीत 2 पोती टाकून
मालाच्या पोत्यावर बसून बार्शीला गेला. यार्डात उभ्या राहिलेल्या गाडीतून उतरून दोघं बापलेक गांधी छात्रालयाच्या वाटेनं चालू लागले. आपल्यापासून आपला लाडका लेक शाळा शिकण्यासाठी का होईना दूर जाऊ नये असं धोंडाला वाटायचं. पण दोघा नवरा बायकोची स्वप्न मोठी होती. धोंडा डोळ्यावर कातडं वडून आपला लेक डोळ्यानिराळा राहतोय ही मान्य करायची. घरातली स्वयंपाक, धुनी, भांडी आणि लहानग्या आवडाचं आवरण्यात तिचा वेळ जात होता. परंतु वेळात वेळ काढून ती आपल्या नवऱ्याकडून औषधाच्या कला शिकून घेत होती. काय झाल्यावर काय द्यायचं, किती दिवस द्यायचं, त्याचं पथपाणी काय काय पाळायचं, ह्या साऱ्या गोष्टी ऐकल्या की पुन्हा पुन्हा आठवून ध्यानात राहिलंय का नाही हे पडताळून बघायची. कधी गजराला सांगायची तर कधी तिच्या चुलत सुना सुमा बायमाला सांगायची. त्या दोघी जणी गुमानं ऐकून घ्यायच्या, पण धोंडाच्या माघारी तिच्या कुटाकळ्या करायच्या. गजरा तर म्हणायची, मोठी आली डाक्तारीन, तापीवरचं दिलं औषध की थंड वाजून यायची ह्याच्या औषधानं. बाईची जात, कुठं कुठं हिंडायचं औषध देत, असं म्हणून धोंडाला हिनवायची. भावाला म्हणजे अण्णाला म्हणायची, लई शाना, निघाला बायकोला विद्या शिकवायला. चुलीचं लाकूड चुलीतच गोड दिसतंय, त्यानं इसीवर झेंडा लावला तर बरं दिसणार नाही. तवा तू पोराला डाक्टर कर, हिला राहू दे गवऱ्या थापाया. असे उलट सुलट दगडू अण्णाचे कान भरीत असे. परंतु धोंडा दगडू ऐकून न ऐकल्यासारखं करी. आपलं सारं ध्यान औषधी आणण्यासाठी दगडू अण्णाबरोबर ती रानोमाळ जाऊ लागली. औषधी झाडांची वेलींची ओळख करून घेऊ लागली. पानंदीच्या कडेनं तालीमखान्याच्या बिया काढताना तिच्या हातांना काटे टोचू लागले. लिवंगडाच्या कुशीनं तिच्या अंगाची आग होऊ लागली. काठवनात झाडाझुडपात नागाची कातीन हुडकताना ती दमून जाऊ लागली. उमराच्या फोड्या, बाभळीच्या कोवळ्या शेंगा, आंब्याच्या कोवळ्या कैऱ्या वाळवून ठेवू लागली. गुळवेल्याची मुळाची पावडर वस्त्रगाळ करून बंद डब्यात स्वतः ठेवीत असे. बघता बघता चमचा, चिमटी, गोळी या सगळ्यांचा अंदाज तिला येत होता. वेळात वेळ काढून ती शनिवारच्या बाजाराला जाऊ लागली. शहराच्या ठिकाणी आपल्या लेकाला भेटता येईल, शिवाय औषधाची गिऱ्हाईकं कशी पारखायची तेही कळेल. रोगी माणूस, त्याचा रोग ओळखणं फार अवघड होतं. गुप्त रोग झालेली पुरुष माणसं तपासणं म्हणजे लाजीरवाणी आणि जिकिरीची गोष्ट. पण ती सुद्धा तिनं हट्ट करून आपल्या नवऱ्याकडून समजून घेतली. रोग्याच्या जखमा शिकेकाईच्या पाण्यानं धुवून त्यावर औषध लावून ते बांधताना तिला किळस वाटे, पण ती मोठ्या जिद्दीनं हे सारं करू लागली. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.